हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 9वा, ओवी क्रमांक 38. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. आता श्री ज्ञानेश्वर माऊली या अभंगाची सांगता करत आहेत. येथे सगुण ध्यान आणि हरिपाठ असा दोन्ही उपाय श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. याचा संगम मोठा गोड आहे. सर्वसामान्य जन संसारी असतात. त्यांना संसार सांभाळून परमार्थ सांभाळायचा असतो. आपल्या सर्व साधू संत सज्जनांनी संसार नेटका करून अध्यात्माचा मार्ग आचरणात आणावा असाच उपदेश केला आहे. तेव्हा संसारी राहून प्रपंच करत असताना अध्यात्माचा मार्ग कसा आचरणात आणावा यासाठी आता श्री ज्ञानेश्वर माऊली साधना सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. परमात्मा अदृश्य, निराकार, निर्गुण आहे हे सत्य आहे. परंतु साधक जड, देहधारी, सगुणी आहे हेही लक्षात घ्यायला हवे. प्रत्यक्ष साधना साधकाला करायची असते. त्यासाठी त्याला पटेल, रुचेल आणि मुख्य म्हणजे त्याला आचरणात आणता येईल अशीच साधना असली पाहिजे. साधक जड वस्तुजगतात जीवन जगत असतो. तेव्हा त्याला सगुणरूपी परमात्म्याच्या मूर्तीची, तसबिरीची, प्रतिमेची साधना करू द्यावी. कारण त्याला कितीही सांगितले की परमात्मा निराकार, निर्गुण, अदृश्य आहे, तेव्हा काहीही नाही यावर धारणा कर, तरी तो तसे करू शकणार नाही. अशा साधनेने तो गोंधळेल. तो म्हणेल, क्षणाक्षणाला मी येथे वस्तुजगत पाहत आहे आणि प्रत्यक्ष वापरत आहे, मग काहीही नाही असे होईलच कसे? त्यातून डोळे मिटले तरी वस्तुजगताची प्रतिमा मिटल्या डोळ्यांनी अंतःचक्षुसमोर तरळू लागते, मनात आठवू लागते. त्याचे काय करू? यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की साधकाला परमात्म्याचे सगुण ध्यान खुशाल करू दे. मूर्तीपुढे बसून त्याला भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, जपजाप्य करू दे. या सगुण ध्यानाला संसारी प्रपंच करताना जोड कशाची द्यायची ते श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगत आहेत. साधकाने परमात्म्याचे सगुण ध्यान लावावे. संसारी राहून प्रपंच करत सगुणोपासना करावी. परंतु याला हरिपाठाची जोड द्यावी. ही जोड देताना प्रपंची मौन असावे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. फार मधुर साधना आहे. उठता बसता, जाता येता, कार्य करता सदा सर्वदा हरिनाम घेत असावे. सतत नामस्मरण करावे. नामस्मरण करावे हे समजण्यासारखे आहे. परंतु संसारी राहून मौन राहावे हे जरा कठीण आहे. एखादा दूरध्वनी केंद्रात नोकरी करत असेल, एखादा विक्रेता असेल, तर तो मौन कसा राहणार? संसारी मौन राहणे ही फार मधुर कल्पना आहे. ती समजावून घेऊन आचरणात आणायची आहे. संसार कुत्र्यासारखा आहे. त्याला धरले तर तो चावतो आणि सोडले तर तो भुंकतो. संसारात कर्म न करता जगता येत नाही. कर्म करावेच लागते, परंतु त्यामुळे भोग निर्माण होतात. तसेच प्रपंच सापासारखा आहे. त्याला जीवित ठेवण्यासाठी भोगरूपी दूध तर पाजावेच लागते. दूध पाजले तर त्यापासून भोगरूपी विष तयार होते. प्रपंचात वस्तुजगत वापरावे लागते. ते वापरले की त्यापासून भोग निर्माण होतात. भोगामुळे जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. म्हणजे
जन्मोजन्मी संसार पाठ सोडत नाही. संसारापासून पळूनही जाता येत नाही. यास्तव संसार करताना युक्ती करायची. संसार सदा आनंदात येईल त्या प्रसंगाला गोंजारत करायचा. म्हणजे भुंकतही नाही आणि चावतही नाही. त्यात मौन असायचे. नको त्याची उपेक्षा करायची. म्हणजेच भोगरूपी विषाची उपेक्षा करायची. यास्तव प्रपंची मौन असावे. प्रपंचात अत्यावश्यक कामापुरतेच बोलावे. इतर वेळी जे जे घडते त्यावर एकच प्रतिक्रिया द्यावी, हरि ओम, बस. स्वधर्माने स्वकर्म करावे. सगुणोपासना करत, नामस्मरण करत मौन राहावे. त्या साक्षात्कारी दर्शनाच्या ओढीने ध्यानस्थ असावे. बाकी हरि ओम. फार वर्षांनी अफलातून नगरीचा बाळू भेटला. एकमेकांची ख्याली खुशाली विचारता मी सौबाळी बऱ्या आहेत ना असे विचारले. त्यावर बाळू म्हणाला, हरि ओम. मला नंतर समजले की फिरायला जाताना सौबाळी त्यांच्या साडीला शोभेल असा सफारी बाळू घालत नाही, म्हणून सौबाळींना कोर्टाने घटस्फोट मंजूर केला होता. या अनुषंगाने एक छान कथा आहे, ती पाहूया. स्वामी राम स्वतःला बादशहांच्या बादशहाचा बादशहा, सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट म्हणत असत. स्वामी राम यांच्याजवळ बादशहाच काय किंवा सम्राटच काय, एक साधा खाऊन पिऊन असा असणारा सर्वसामान्य मनुष्य असे म्हणण्यासारखेही काही नव्हते. अगदीच तुटपुंजे बैराग्याजवळ असावे असे कपडे, एखाद दुसरे भिक्षापात्र, काही पुस्तके आणि असेच काही किरकोळ सामान असावे. एवढाच काय तो त्यांचा खजिना होता. कदाचित भीक मागणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याजवळही यापेक्षा जरा जास्तच सामान असू शकेल, पण तरीही ते स्वतःला बादशहांच्या बादशहांचा बादशहा, सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट म्हणत असत. याची कारणे ते देत असत ती मोठी विलक्षण आहेत. महासम्राटाला जे पाहिजे ते सर्व मिळते. त्याला काहीही कधीही कमी म्हणून पडत नाही. त्याने इच्छा करावी आणि ती वस्तू लगेच त्याच्यासमोर उपभोगायला हजर होत असते. स्वामी रामाचेही तसेच आहे. त्याला जे पाहिजे ते सर्व लगेच मिळते, कारण त्याच्या इच्छा शून्य आहेत. त्याच्या भोगलालसा शून्य आहेत. त्याला भौतिक गोष्टी ज्या मिळतात त्याच त्याला गरज असलेल्यापेक्षा जास्त आणि नको असलेल्यापेक्षा जास्त मिळतात. स्वामीराम जेव्हा स्वतःत झोकून पाहतो तेव्हा स्वतःच्या खजिन्याच्या महालात तो प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की आता काही मिळवावे, आता काही कमवावे असे या विश्वात शिल्लक राहिलेले नाही. जे जे आहे, जे जे असावे ते ते सर्व काही माझ्याजवळ अगोदरच आहे. माझा खजिना महासमृद्ध आहे. आता आणखी मिळविण्यासारखे या विश्वात काहीही शिल्लक नाही. माझ्याकडे अगोदरच सर्व काही आहे. तेव्हा आता भीक मागावी अशी एखादी माझ्याकडे नसलेली वस्तूच अस्तित्वात नाही. तेव्हा आता भीक मागू तरी कशाची? भीक मागायला माझ्याकडे कशाची कमतरताच नाही. स्वामीराम हा सर्वश्रेष्ठातील सर्वश्रेष्ठ भिकारी आहे, कारण त्याला भीक हवी आहे ती सर्व विश्व व्यापून उरलेल्या वस्तूची. ती वस्तू महाविराट आहे. ती या विश्वात सामावणारी नाही. सर्वसामान्य भिकाऱ्यांसारखी भीक मला नको आहे. म्हणून मी या विश्वातील सर्वश्रेष्ठातील सर्वश्रेष्ठ भिकारी आहे. माझ्या एवढा महान भिकारी या विश्वात सापडणे अशक्य आहे, कारण माझी भीक महाविलक्षण आहे. ती भीक घालणे येथील कोणालाही शक्य नाही. तेव्हा आहे रे आणि नाही रे अशा दोन्हीही वर्गात मीच सर्वश्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे स्वामीराम
बादशहांच्या बादशहांचा बादशहा सम्राटांच्या सम्राटांचा सम्राट आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.